राधानगरीच्या धनगरवाड्यातील छोट्या वस्तीपासून ते केंद्रीय पोलीस दलात अधिकारी होण्याची झेप ही शहीद परिवारानं पंखांना दिलेल्या बळामुळे शक्य झाली आहे, अशी प्रतिक्रिया UPSC मार्फत 252 रँक घेऊन यशस्वी झालेल्या पांडुरंग फोंडे यांनी दिली। तिटवे इथं शहीद शिक्षण प्रसारक मंडळामार्फत झालेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते। केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात UPSC मार्फत 252 रँक घेऊन निवड झालेल्या पांडुरंग फोंडे यांचा तिटवेमधील शहीद शिक्षण प्रसारक मंडळामार्फत सत्कार करण्यात आला। वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील आणि शिक्षणतज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी फोंडे यांनी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। धनगरवाड्यापासून दिल्लीपर्यंत मजल मारणं हा प्रवास सोपा नव्हताच। या प्रवासात शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचं पालकत्व मला लाभलं, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो। 10वी नंतरचं सर्व शिक्षण आणि किंबहुना आज मी उत्तीर्ण झालेली ही परीक्षा त्याच्या मुलाखतीच्या क्लासपर्यंत मला शहीद परिवारानं दिलेलं आर्थिक आणि मानसिक पाठबळ माझ्यासाठी मोलाचं आहे। जन्मदात्या आईसारखी माया देणाऱ्या वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, वडिलांचं प्रेम आणि मार्गदर्शन देणारे जागतिक शिक्षणतज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील, कुटुंब प्रमुखाप्रमाणे माझ्यासोबत असणारे अनिल पाटील यांच्या सहकार्याशिवाय हे स्वप्न सत्यात उतरलं नसतं, असंही फोंडे यांनी सांगितलं। दरम्यान शहीद शिक्षण मंडळाच्या विद्यार्थिनींनी यातून प्रेरणा घ्यावी। समाज बदलण्यासाठी ग्रामीण भागातून असे अधिकारी घडणं गरजेचं आहे। ग्रामीण भागाचा कोणताही न्यूनगंड न बाळगता अधिकारी होण्याची स्वप्न बाळगावीत। शहीद परिवार नेहमीच तुमच्या पाठीशी असेल, अशी ग्वाही शिक्षणतज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी दिली। कार्यक्रमाला प्राचार्य प्रशांत पालकर, अनिल पाटील, कार्याध्यक्ष प्राध्यापक सुनील पाटील, विजय गायकवाड, बिनॉय किणीकर, पांडुरंग यांचे आईवडील गंगूबाई आणि बाबूराव फोंडे, प्राध्यापिका शुभांगी भारमल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शहीद स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या।